तर तुम्हा सर्वांचं बाबा तिथनं कोणतरी मला बघते. ओके, तर मी तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अतरंगी काठी. मी तुमचं लागा साहिल. आज मी कसं भरपूर दिवसाने माझ्या मामाच्या गावाला आलो आहे, त्याच्यामुळे खूप भारी वाटतं आहे. आणि भारी ह्या कारणाने वाटते कारण की इकडे एक माहोलच अलग आहे. इकडे म्हणजे नेटवर्क नाही, काय नाही, आणि इकडे शांतता बघा. आय हाय हाय हाय. आमच्या इकडे जर आता मी जर ही व्हिडिओ जर आमच्या इकडे बनवत असतो ना, तर तिथे भरपूर असं कन्स्ट्रक्शन म्हणजे घरं बांधायचं, हे पप्या हे आणि ते इथं काही विचारूच नका, इतका गोंधळ असता. पण इकडे खूप भारी वाटतं आणि हवा इतकी सुटले, जरा थंडगार. आणि मी मुद्दाम ही व्हिडिओ अशी संध्याकाळच्या टायमाला शूट करतो आहे, कारण की इकडं पण मस्त कोणी नाही आहे, मी एकटाच आहे. बिंदास आपला बोलू शकतो मी तुमच्यासोबत. आणि मित्रांनो, मला एक असं तुम्हाला सांगायचं आहे की मला आहे ना असं पब्लिकमध्ये सुद्धा ब्लॉग करायला आता म्हणजे अशी हे करायला लागेल, हिंमत मला करावीच लागेल. कारण की भेंडी मी कधी पण क्राऊडमध्ये गेलो ना की मला भेंडी याचाच विचार पडतो की अरे बापरे, आता मला कोण बघतोय की काय, मला कोण बघतोय की काय. मी आत्ता पण मी बघतोय की घरातनं कोणी मला बघत नाही आहे ना, तर हे माझं असं होतं. कारण की मला आता थोडीशी हिंमत करावीच लागेल. आता मी ह्या फील्डमध्ये उतरलो आहे कॉन्टेंट क्रिएशनच्या, त्यानुसार मला आता लाज बाळगून चालणार नाही, तर मला थोडी हिंमत करावीच लागेल. असं बघू दे, मला काय करायचं आहे, मला तर व्हिडिओ करायचे आहे ना, ते तर आपल्याला देणार नाही आहेत बसून घरात. तर मला आता हिंमत करावीच लागेल, कारण की कोणीही असू दे. आणि आता जे पण येतील त्यांच्या समोर मी डायरेक्ट असा बिंदासपणे बोलणार आहे, असं डायरेक्ट. ओके, तर माझ्या बाबतीत रिसेंटली असं झालं की मी व्हिडिओ करण्याच्या नादामध्ये घरातच आहे, पप्पांना मी हेल्प करतो कामं करण्यात. तर आजपर्यंत जेवढं पण मी कमवलं होतं तेवढं मी ह्या कॅमेऱ्यावरती फुकून टाकलं. जी हां, जेवढे पण मी पैसे कमवले होते तेवढे मी ह्या कॅमेऱ्यामागे कारण की आपल्याला कंटेंट हा असा कसं एकदम क्लिअरिटी HD पाहिजे आपल्याला कॅमेरे है ना. इसलिए मुझे पैसा फेंको तमाशा देखो, इसलिए मैंने ये फटाक से कैमरा ले लिया और एक फ़ोन भी ले लिया. फ़ोन तो मेरे को चाहिए ही था. जो मेरा पुराना फ़ोन था वो C20. एक मिनट, मैं हिंदी का बोलतो आहे. जय महाराष्ट्र. मी जुना फ़ोन माझा बॉयकॉट करून टाकला, मी नवीन फोन घेतला. त्याच्यामध्ये मला पूर्ण HD क्वालिटी पाहिजे. त्यासाठी मी सगळे पैसे उडवून टाकले. 25-30 हजार रुपये मी असेच उडवले. तर काय नाही, काही गोष्ट नाही. आता ते पैसे मला रिकवर कसे करायचे, तर डेली मला एक व्हिडिओ बनवणंच आहे. डेली एक व्हिडिओ बनवायची, एडिट करायची आणि ती अपलोड करायची. याच्यातच माझी रिकव्हरी पूर्ण होऊ शकते. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, मी बरोबर केलं आहे का? कारण की फक्त एका व्हिडिओसाठी एवढे पैसे खर्च करणं गरजेचं होतं. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती मला नक्की सांगा. आणि मी बरोबर गेलं की चुकीचं केलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. तर मी तोच मुलगा आहे ज्याने एवढा सगळा खर्च केला एवढ्याशा गोष्टीसाठी. मला असं म्हणायचं होतं की आता ज्या मार्गावर मी चाललो आहे ते आता मला पाठीवरून चालणार नाही. कारण की आता मला हे मी जे आता अचिव्हमेंट जे मी ठरवलं आहे ते मला आता पूर्ण करणंच आहे. प्रत्येक गोष्ट डेली एक व्हिडिओ बनवून एडिट करून पोस्ट करणं ही आता माझी एक असं काम बनलं आहे. ते कुठलीही वेळ असू दे, आता मी एक डेली व्हिडिओ बनवणार, शॉर्ट व्हिडिओ का असो ना, बनवणार, अपलोड करणार. तुमची मदत हवी मित्रांनो. मी असं ठरवलं आहे की मी 1000 सबस्क्रायबर माझे कंप्लीट झाले ना, तर मी माझा पूर्ण करिअर मी पूर्ण यूट्यूबमध्ये स्टार्ट करणार. तर मी काम बाजूला ठेवीन, माझं प्रोफेशन बाजूला ठेवीन आणि मी फक्त आणि फक्त व्हिडिओग्राफीच करेन. कारण की ह्याच्यामध्ये आहे ना इतकी पॉवर आहे कंटेंट क्रिएशनमध्ये की तुम्ही कुठेही जा, कुठेही जिथे सावळी पडेल ना तिथे क्राऊड होतो. 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले की माझं मी काम धंदे सोडून फक्त आणि फक्त कंटेंट क्रिएशन करणार तुमच्यासाठी, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. अतरंगी कार्टी माझं हे यूट्यूबचं नाव आहे. आणि ह्या अतरंगी कार्टी चॅनलवरती प्रत्येक व्हिडिओ
हे नक्कीच अतरंगी असतील. सर तुमची मी आता रजा घेतो, मला जायचं आहे घरात, कारण की आता मी सध्या दुसऱ्या गावात आहे. तर मी माझ्या घरात जाऊन व्हिडिओ बनवीन. ओके, तर मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आतासाठी एवढंच. टाटा, बाय.